वधूवर सूचक केंद्राच्या आधी काय होतं की पहिले मंदातरी राहायचे, त्याला दोन्ही पार्ट्यान काही काही लोकल सोयरिकी करायचा नांद, ते बापाला ढोराकडे जायचे, बायकुल म्हणायचे ढोराला पाणी दाखवून हे सोयरिकी करायचे. लय नांद लय नांद, काही काही जमिनी गेल्या. आणि पुन्हा सोयरीक करून दिली ना तर महाराज यायचा, फक्त भेटकत यायचं. चांगलं चाललं त्या जोडीचं की याला राम राम नाही, श्याम श्याम नाही, चहा नाही, बासुंदी नाही, पुरणपोळी नाही, काहीच. फक्त त्याचं फाडकतीवर काम आलं की दोन्ही पार्टी याला गचांडतात. इतकं मंदत्र्याचं काम. पण याला नांदच. काहींच्या घरावर तर बोर्ड लिहिले होते की सोयरीक करून जुळून मिळेल. आणि आता तर डबल धंदा झाला. आता पोरी 3 लाखात 5 लाखात इकणं चालल्या, घेणं चालल्या, पुन्हा वापस करणं चालल्या. आणि पुन्हा काही घरावर बोर्ड लावले, आता इकलेला माल परत घेतला जाणार नाही. ही वास्तविकता आहे. त्याच्यानं पोरायला सांगतो, नाही झालं तर दीक्षा घ्या, साधू बना, पण लय मोठे केर कचरा जमा करू नका. बायको पहिली एक म्हण होती, गुरु पाणी पिना छानकीन, गुरु करणं पैछानकी. तसं पाणी पिना छानकी आणि बायको करणं पैछानकी, असं मंत्र ध्यानात ठेवा, तरच तुम्ही जगसाल. नाही तर तुम्ही काय कर्ज काढून दागिने आणा लागले, तिच्या अंगावर घाला लागली, ती एकदा गेली की पुन्हा या नाही लागली, पुन्हा दुसरं गिराईक, तो धंदा झाला. तिचे एजंट ठरलेले आहे पुन्हा. आता काय होतं, जुन्या काळातलं गोष्ट आहे, एक मंदात्र्याच्या हातानं एक असं 42 वर्ष झालं ते खपेच ना असं जरगड झालं, सनी देओल धर्मेंद्र सारखं गॅट ते खपेनं. आणि याला नांद सोयरिकीचा. ते उठलं की सुटलं, गाडीवर घेऊन यायला मिरवत होतं तर याचं इकडून तिकडून जमलं सोयरीक जमल्यापासून हे रोज त्याला ब्रिस्टॉलचं पाकिट, कातरून सुपारी, सोप आणि 90 संध्याकाळी. आणि मग लग्नाच्या दिवशी ते एक ड्रेस बी घेऊन दिला. लग्नाच्या दिवशी असा ड्रेस घेऊन दिला, कडक भकनिळी हाणेल, टोपीची इस्त्री करून आणि काढेल, लगेच दुसऱ्याच्या डोळ्यात अशी घुसेल. आणि नवरदेव नवरी एवढा स्टेज याचा उभा केला मंदात्र्याचा, आणि तेव्हा असं मंदात असा घुमता बरोबर. आणि जे लग्नाला आलं की त्याचं गचकन हात पकडायचं आणि त्याच्याकडे न्यायचं, भेटायला यायच्यामुळं आमचे योग आले, भेटायला यायच्यामुळं आमचे योग आले. आणि मग मंदात्री असं टाकलं, असा अंकार आला त्याला, असं गर्वानं फुगलं. त्याच्या मनी लग्न झाल्यापासून आपली चांगली सोय, रोजचं क्रिस्टलचं पाकिट हे. नवरदेव सुपाती कातरून देतो, मुखात दात नसून सुपारीचं खांडचं गळणं सुरू, ते गोड फ्लॅगचे सुटके मारणं सुरू. आता याला मोठी खुर्ची केली, ती मोठा स्टेज केलं, तर याला वाटलं जर मला इंग्रजी आली असती तर मी या सभेचा